नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, कधीकधी मोठ्यातलं मोठं यश मिळवण्यासाठी ना फक्त एका लहानशा पावलाची गरज असते. हो. आणि आज आपण बरोबर त्याच लहान पावलांच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी खरंच आपलं आयुष्य बदलू शकते. चला तर मग सुरू करूया. कधी असं झालंय का, की काहीच करू शकत नाही असं वाटतंय? म्हणजे आयुष्यात ना एक असा टप्पा येतो, जेव्हा असं वाटतं की आपण एकाच जागी अडकलोय. मोठी-मोठी स्वप्न समोर दिसतायत, पण ती पूर्ण करण्याची हिंमतच होत नाही. असं वाटतं की कोणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय. पण खरं सांगू, ही भावना खूप खूप सामान्य आहे. हो, ही एक खूप ओळखीची भावना आहे. आयुष्यात असा एक टप्पा येतोच, जेव्हा वाटतं की सगळंच आपल्या विरुद्ध चाललंय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. जगातला प्रत्येक यशस्वी माणूस, हो, प्रत्येक, कधी ना कधी या टप्प्यातून गेलेलाच असतो. हा हा त्या प्रवासाचाच एक भाग आहे. या काळात साधारणपणे काय होतं माहितीये? एखादं काम आपण सुरू करतो, खूप उत्साहाने, पण ते कधीच पूर्ण होत नाही. काहीतरी नवीन करायचं ठरवतो, पण 2 दिवसातच सोडून देतो. आणि मग हळूहळू आपला स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागतो. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्याला वाटायला लागतं की या सगळ्या समस्या फक्त आपल्याच आयुष्यात आहेत. असं होतं नाही का? तर मग याच सगळ्या संघर्षातून जाणाऱ्या एका साध्या मुलाची गोष्ट ऐकूया. ही एक अशी प्रेरणादायी कथा आहे जी आपल्याला अपयशावर मात कशी करायची हे शिकवून जाईल. तर गोष्ट आहे एका लहान गावातल्या एका साध्या मुलाची. त्याच्याकडे पैसे नव्हते, कोणतंही उच्च शिक्षण नव्हतं आणि घरची परिस्थिती तर विचारायलाच नको, खूप कठीण होती. म्हणजे असं वाटायचं की त्याच्यासाठी सगळे दरवाजे बंदच आहेत. आणि तो जे काही सुरू करायचा ना, ते हमखास अर्धवट सोडून द्यायचा. मग काय, आजूबाजूचे लोक सतत त्याला टोमणे मारायचे, त्याच्यावर टीका व्हायची. ही टीका ऐकून ऐकून एक वाक्य त्याच्या मनात कायमचं घर करून बसलं. तुझ्याकडून काहीच होणार नाही. सुरुवातीला त्याला राग यायचा, पण हळूहळू त्याला स्वतःलाच असं वाटू लागलं. तो आवाज जणू त्याचा स्वतःचाच आवाज बनला. आणि त्याचा स्वतःवरचा विश्वास तो पूर्णपणे संपला. पण मग त्याच्या आयुष्यात तो एक क्षण आला ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो. त्याने एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल करायचं ठरवलं. त्याने ठरवलं की आता बस, काहीतरी नवीन करून बघायचं. आणि त्याची नवीन योजना काय होती माहितीये? अगदी साधी. पहिला नियम, काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्नच थांबवायचा. आणि दुसरा नियम, दररोज फक्त एक छोटी गोष्ट करायची. हो, अगदी बरोबर ऐकलं. फक्त एक छोटी गोष्ट. आणि त्याने ते अंमलात आणायला सुरुवात केली. बघा, पहिल्या दिवशी त्याने फक्त फक्त 10 मिनिटं अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं. तिसऱ्या दिवशी 20 मिनिटं. म्हणजे तो खूप हळू पण सातत्याने पुढे जात होता. आता जवळजवळ 20 दिवस झाले होते. सुरुवातीला त्याला फार काही फरक जाणवला नाही. पण साधारण 15-20 दिवसांनंतर त्याच्या आतून एक खूप मोठा बदल घडायला लागला होता. त्याला जाणवायला लागलं की त्याचा आत्मविश्वास परत येतोय. कसं? कारण रोज एक छोटं का होईना, पण काम पूर्ण केल्यामुळे त्याच्या मेंदूला एक सकारात्मक संदेश मिळत होता की हो, मी हे करू शकतो. हे छोटे छोटे विजयच त्याच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला परत जिवंत करत होते. आणि या गोष्टीतूनच आपल्याला मोठं यश मिळवण्याचा खरा नियम कळतो. आपल्याला नेहमी वाटतं की यश एका रात्रीत मिळतं. पण खरं तर तसं अजिबात नसतं. ते एक मोठं मिथक आहे. इथे बघा, यशाबद्दल आपला एक मोठा गैरसमज असतो की ते एका रात्रीत मिळतं. पण सत्य काय आहे? खरं यश हे रोजच्या लहान लहान सवयींमधून घडत असतं. आपल्याला वाटतं मोठ्या ध्येयांसाठी सुरुवातीलाच खूप मोठी मेहनत लागते. पण खरं तर मोठे बदल हे सातत्यपूर्ण आणि लहान प्रयत्नांमधूनच येतात. अगदी थेंबे थेंबे तळे साचे तसंच काहीसं. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. त्यांना ना लगेच मोठे परिणाम हवे असतात आणि मग संयमाच्या अभावामुळे ते प्रयत्न करणंच सोडून देतात. प्रवासाच्या सुरुवातीलाच हार मानतात. ही एक खूप मोठी चूक आहे. तर मग आता प्रश्न उरतो की आपलं पहिलं पाऊल कोणतं असावं? सुरुवात कशी करायची? चला, आता काही सोपे आणि कृती करण्यायोग्य मार्ग पाहूया, जे आजपासूनच सुरू करता येतील. सर्वात आधी एक गोष्ट मनाशी पक्की करा. जर तुम्हाला अडकल्यासारखं वाटत असेल तर त्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही अयशस्वी आहात. नाही. याचा अर्थ फक्त एवढाच असू शकतो की तुमची पद्धत चुकीची आहे. फक्त पद्धत बदला, परिणाम आपोआप बदलतील. आता सुरू करण्यासाठी या 3 लहान सवयी बघा. 1. दररोज फक्त 10 मिनिटांच्या कामापासून सुरुवात करा. दुसरं,
दररोज अर्धा तास मोबाईल कमी वापरा. किंवा तिसरं, दररोज फक्त एक नवीन गोष्ट शिका. यापैकी काहीही निवडा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात अगदी लहान असली पाहिजे. आणि शेवटी या सगळ्या चर्चेचं सार फक्त एका वाक्यात आहे. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका खूप लहान पावलाने होते. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तर मग आता विचार करा. मोठं ध्येय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आज फक्त आजच्या दिवसासाठी असं कोणतं एक लहान पाऊल आहे जे उचललं जाऊ शकतं. कारण मोठं यश तिथूनच तर सुरू होणार आहे.